अजित पवारांची कालची तळवडे आणि चिखलीची सभा गाजली। महापालिका निवडणुकीसाठी नेमके प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत हे अजित पवारांनी त्या चौकटीमध्ये स्पष्ट केलं। या शहरातली दादागिरी, या शहरातलं फोडाफोडीचं राजकारण, महापालिकेचा कर्जबाजारीपणा, या शहरातलं वाढतं प्रदूषण, नद्यांचं प्रदूषण, नंतर औद्योगिकरणावरती आलेला घाला, म्हणजे हे सगळे मुद्दे, जातीयवाद, सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम, हे सगळे मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रचाराला 100% असणार आहेत। काल अजित पवारांची जी सभा झाली तळवडेची, थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ तिथे फुटला। तळवडेला भैरवनाथ मंदिराचं तिथे दर्शन करून दादांनी नारळ फोडला, तिथे सुरुवात झाली। दुसरी सभा चिखलीला झाली। तिथे चार उमेदवार प्रभागाचे। आता या पुढच्या काळामध्ये आणखीन काही सभा होणार आहेत। त्या पहिल्या सभेमध्ये अजित पवारांनी भाजपवरती फुल्ल राशन घेतलं। ज्या पद्धतीने भाजपवरती टीका केलेली आहे त्याच्यावरून एक लक्षात येतं की पुढच्या 15 दिवसामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे, 30 तारीख। त्याच्यानंतर जो प्रचार सुरू होणार आहे त्या प्रचारामध्ये खरी रंगत इथे भरणार आहे। भाजप विरोधात राष्ट्रवादी अशी जोरदार लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे। पिंपरी चिंचवड हे अजित पवारांचं घरचं मैदान आहे। या मैदानावरती अजित पवारांना ही महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपण जिंकायचीच असं त्यांनी भाषणाच्या शेवटी जो सांगितलेला आहे निष्कर्ष, मी या निग्रहाने उतरलेलो आहे की कोणत्याही परिस्थितीत ही महापालिका पुन्हा राष्ट्रवादी जिंकणारच। त्याच्यामुळे अजित पवारांचं ते भाषण किती आग्रही होतं, किती निग्रही होतं हे लक्षात येतं त्याच्यामध्ये, आणि ते किती तयारीने याच्यात उतरलेत। आता भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोठ बांधायचं काम अजित पवार करतात, ते आणखी मजेशीर आहे। म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, मनसे, नंतर वंचित असे सगळे एकत्र घेऊन संपूर्ण भाजप विरोधात एकास एक कशी लढत देता येईल या दृष्टिकोनातून त्यांचा फार कसोशीने प्रयत्न चालू आहे। एक एक उमेदवार पारखून घेतो, निवडून येण्याची एक क्षमता भाजपच्या उमेदवाराला कोण पाडू शकतं तोच उमेदवार द्यायचा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो। थोडं पुढे मागे इकडे तिकडे करायचं, परंतु तोच उमेदवार द्यायचा आणि त्याच्या मागे सर्व राजकीय पक्षांची ताकद एकवटायची, हा त्यांचा आताचा अजित पवारांचा इथला जो प्रयत्न आहे तो पाहिल्यावरती भाजपचं टेन्शन वाढणार हे 100% खरं आहे। म्हणजे जे भाजपने राष्ट्रवादीचे 20-22 माजी नगरसेवक फोडून वातावरण तयार केलं होतं त्याला अजित पवारांनी जोरदार शह दिलेला आहे। काल ते मैदानात उतरले। आता ह्याचा रंगत कधी येणार? 1 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रचाराचा नारळ पिंपळे गुळवला फोडणार आहेत। पिंपळे गुळवला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मारकाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच्यानंतर जी जाहीर प्रचार सभा होणार आहे त्या प्रचार सभेमध्ये आता अजित पवारांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री कशा पद्धतीने उत्तर देतात हे आपल्याला पाहायचंय। त्याच्यानंतर लक्षात येईल की हा प्रचार कोणत्या दिशेने कसा जाणार आहे। मग तो विकासाच्या कामावरती होणार आहे, फक्त आरोप प्रत्यारोप होणार आहे, हिंदू मुस्लिम ह्याच्यावरती होणार आहे, हे सगळं आपल्याला त्यावेळेस लक्षात येईल। पण अजित पवारांनी कालची सभा गाजवली, दोन्ही सभा गाजवल्या। एक त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण पातळी राखून टीका केलेली आहे। या महापालिकेमध्ये आता 20-25 वर्ष मी राज्य केलं, 92 पासून ते म्हटलं आपण पाहतात की मी या शहरामध्ये राज्य करत होतो। 5 पैशाचाही आरोप माझ्यावरती कधी झाला नाही, 5 पैशाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्या काळामध्ये कधी झाला नाही। आता इथून तिथून भ्रष्टाचाराची बजबज पुरी, भ्रष्टाचार बोकाळलाय अशा शब्दात त्यांनी तो समाचार घेतला। प्रत्येक प्रकरणामध्ये रिंग होते, प्रत्येक प्रकरणामध्ये टक्केवारी कशी घेतली जाते याचा त्यांनी ओझरता उल्लेख केलेला आहे। प्रकरणांचा जास्त उल्लेख केला नाही, परंतु ते आता हळूहळू पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये ते येत जाईल। त्याच्यामुळं एक लक्षात आलं, महापालिका त्यांच्या काळात कर्जबाजारी बिलकुल नव्हती, उलट बँकेत ठेवी होत्या। आता महापालिका ज्यांनी कर्जबाजारी केले त्यांना घरी पाठवा असा रोखठोक म्हणजे मतदारांना त्यांनी आव्हान केलंय। ही महापालिका कोणी कर्जबाजारी केली तर सरळ बोट ते भाजपकडे जात आहे। त्यांनी आकडा वगैरे त्यात काय दिला नाही, परंतु एक लक्षात आलं की त्यांना जे बोलायचं आहे ना ते भाजपवरती तुटून पडणार। सुरुवातीला वाटलं होतं अजित पवार भाजपच्या बाबतीमध्ये बोटची भूमिका घेतील, मग प्रचारात रंगत येणार आहे, भाजप एकतर्फी मैदान मारल, पण तसं होण्याची शक्यता आता दिसत नाही। त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय ते एक एक वाक्य त्यातलं महत्वाचं आहे। इथं म्हणे राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडले, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी फार सुंदर सांगितलं। म्हटले आमचे नगरसेवक काय फोडले, कसे फोडले, काय फोडले, मी माझ्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आमच्या बांधकाम व्यवसाय, आमच्या अमुक व्यवसाय आहेत, उद्या आमच्या व्यवसायावरती गदा येईल। म्हणजे अशा प्रकारे दमदाटी करून फोडाफोडीचं राजकारण करताय जे यापूर्वी आम्ही कधी केलं नाही।
हे अजित पवारांचं स्टेटमेंट हे राष्ट्रवादीतून फुटलेले जे तिकडे गेले नगरसेवक आहे त्याच्यावरती भाजपचे राजकारण कोणत्या पातळीवरती किती घसरलंय त्याचं ते निदर्शक आहे. म्हणजे त्यांनी काही काही गोष्टी इतक्या क्लिअर कट सांगितलेल्या आहेत. जातीयवाद, सामाजिक सलोखा हा शब्द त्यांनी स्पष्ट आणखी खुलासा केला नाही, परंतु तो खुलासा जो होता तो कुदळवाडीच्या दिशेने इशारा करत होता. कुदळवाडीची जी कारवाई झाली, 4,500 अतिक्रमण पाडली, तिथे बांगलादेशी घुसखोर वगैरे वगैरे तो ढोल बडवले गेले, त्याच्यावरती ते बोललेले आहेत. त्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही सर्वांना बरोबर घेऊनच राजकारण करतो, जातपात धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन विकासाचे राजकारण करतो. पण काही मंडळी या शहरामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतायत, त्यांचं बोट थेट भाजपकडे आहे, त्यांचं बोट थेट कुदळवाडीच्या कारवाई संदर्भात आहे. की कुदळवाडीमध्ये कारवाई करताना मुस्लिम टार्गेट करून ती कारवाई जी झाली, त्यांनी थेट तसा शब्द कुठे अजित पवारांनी वापरला नाही, परंतु ते ज्या पद्धतीने बोलले त्यांना ते सांगायचं होतं की कुदळवाडीची कारवाई ही किती चुकीची होती. मग त्यांनी जुने दाखले दिले की आमची विचारसरणी कोणती आहे. आमची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचारसरणी होती ती विचारसरणी, शाहू फुले आंबेडकरांची जी विचारसरणी ती आहे. त्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही या शहरामध्ये विकासाचं आणि केवळ सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं राजकारण करतोय. म्हणजे थोडक्यामध्ये भाजपला त्यांनी शाल जोडीतला पद्धतशीर मारलेला आहे. पैशाचा घोटाळा किती होत आहे त्याची कुंडली त्यांच्याकडे तयार आहे, परंतु त्यांनी आता त्याचा जास्त खुलासा केला नाही. भाषणाच्या याच्यात ओघझर तर फक्त उल्लेख केला की माझ्या काळामध्ये 5 पैशाचाही आरोप माझ्यावरती कधी झाला नाही, रिंग केल्याचा आरोप झाला नाही. आता या ठिकाणी सर्रास रिंग केली जाते, कोणाला कोणती कामं द्यायची हे ठरवून सगळं काम चालतं. भ्रष्टाचार बोकाळलाय. कुठल्याही टेंडरमध्ये पहा तुम्ही, जे संबंधित आपल्याशी संबंधित आहेत त्यांना ते टेंडर द्यायचं असं ठरवून काम केलं जातं. म्हणजे अजित पवार आता त्या याच्यावरती मुद्द्यावरती आलेत. हा जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा कशा प्रकारे वापरावा त्या संदर्भामध्ये विचार करायची वेळ आलेली आहे. परंतु अशा प्रकारे आता या पुढच्या काळामध्ये कोणाच्या दबावाला कोणीही घाबरायचं कारण नाही. म्हणजे हा अजित पवारांनी सज्जड दम दिला, इशारा दिलेला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे कोणाच्या दमदाटीला अजिबात घाबरायचं कारण नाही, जशास तसं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये, गुंडागर्दीच्या बाबतीमध्ये, गुंडागर्दी सुद्धा. आणि यापूर्वी जी कामं झालेली आहेत, मेट्रो कोणी आणली, मेट्रो आमच्या काळात सुरू झाली असं त्यांनी स्पष्ट केलंय. आता इथून पुढे मेट्रोचं जाळ वाढवणार आहे. शहराच्या भोवतीच्या रिंग रोडची कामं आम्ही सुरू केलेली आहेत. ती रिंग रोड झाल्यावरती बाहेरची वाहनं बाहेरून जातील, शहरातली वाहनं शहरात राहतील, वाहतूक कोंडीचा प्रश्न आपोआप निकालात येईल. एक विजनरी नेता या शहराला गरजेचा आहे. विजनरी व्हिजन असलेला नेता या शहरात गरजेचा पाहिजे. ती व्हिजन मी देतोय. माझ्या विचारांशी जे निगडीत आहेत, माझ्या विचारावर, माझ्या विचाराचे जे लोक आहेत ते तुम्ही निवडून द्या असं मतदारांना त्यांनी थेट आवाहन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात भाजपच्या विचारसरणीला अजित पवारांचा किती कडवा विरोध आहे ते त्याच्यात त्यांनी अगदी अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे या शहरात जी दमदाटी चालते, दमदाटी, दादागिरी चालते, गुंडागर्दी चालते, याच्या संदर्भात त्यांनी पुन्हा पुन्हा तिन्ही भाषेमध्ये, तळवड्याच्या भाषणात सुद्धा, चिखलीच्या भाषणात सुद्धा उल्लेख केलाय. म्हणजे अजित पवार या पुढच्या काळामध्ये भाजपच्या प्रचाराला पूर्ण उरणार असं आता तरी दिसतंय. महापालिका कर्जात ढकलण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांना बाजूला करायची वेळ आली. हे त्यांचं जे आव्हान आहे ना, हे या पुढच्या काळामध्ये तो काय, म्हणजे थोडक्यात महापालिकेची आर्थिक परिस्थिती, दिवाळखोरीत कोणी काढली, कर्जबाजारी कोणी केली आहे, वोट भाजपकडे जातोय. गेल्या 8-9 वर्षामध्ये भाजपचा जो कारभार आहे 17 ते 22 आणि 22 पासून पुढे प्रशासकीय राजवट, त्यांनी सरळ सरळ तुलना केली. 92 पासून या शहरामध्ये ते राज्य करत होते, 92 पासून 92ला खासदार होते. नंतरच्या काळामध्ये या शहराचा महापौर कोण असावा, स्टँडिंग चेअरमन कोण असावा वगैरे वगैरे ते स्वतः ठरवत होते. त्या काळामध्ये कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही असं ते म्हणतायत. मात्र पुढच्या काळामध्ये गेल्या 8-9 वर्षामध्ये महापालिकेवरती जे आरोप झाले त्याच्यामुळे फार मोठी बदनामी झाली. हे आम्ही वारंवार या विषयावरती बोलत असतो. चिंचवडला आणि पिंपरीला त्यांनी ज्या पद्धतीने जनसंवाद सभा घेतल्या, त्याला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला, लोकांच्या तक्रारीचं निवारण झालं, तशी जनसंवाद सभा मी भोसरीला घेणार त्यांनी आवर्जून सांगितलं. भोसरीवरती त्यांचं फार बारीक लक्ष आहे. त्याचं कारण आमदार महेश लांडगे हे अजित पवारांना थेट आव्हान देतात. त्याच्यामुळे आता अजित पवारांनी भोसरी फार कॉन्सन्ट्रेट केलेली आहे. तिथला उमेदवार, प्रत्येक उमेदवार भाजपच्या विरोधातला कसा निवडून येईल
याच्यासाठी ते अगदी साम दाम दंड भेद सगळ्या याच्यातून रिंगणात उतरलेले आहेत. म्हणजे ही निवडणूक कशी होणार ते आता एक त्याची झलक कालच्या भाषणामध्ये पाहायला मिळालेली. आपण या शहराला पाण्याचं पाणी कमी पडणार त्यासाठी बंद नळ योजना आखली होती. अंधराचं पाणी, भामा आसखेडचं पाणी, त्याला मंजुरी अजित पवारांनी ते स्वतः म्हटले मी मंजुरी दिलेली आहे. कोण काय आता सांगतो, कोण क्रेडिट घेऊन जातं त्याला अर्थ नाही. याशिवाय मुळशीतून सुद्धा पाणी आणायचं जी योजना आहे ती त्यांनी तयार केलेली आहे. टाटाची लोणावळा किंवा वडगाव मावळ तालुक्यामध्ये जी धरणं आहेत तिथून आपल्याला बंद पाणी, हे सगळं जे विजन ते बोलून दाखवतात. त्यांचं बहुतेक भाषण हे डेव्हलपमेंटच्या विचारावर, म्हणजे सगळे विकासावरती भाषण होतं त्यांचं. त्यांनी प्रामुख्याने आतापर्यंत आरोप प्रत्यारोप किंवा याला टीकेला उत्तर देणं त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवला नाही. त्यांच्या भाषणाचं एक आपल्याला हे वैशिष्ट्य लक्षात आलेलं असेल की ते जे बोलतात ना ते डेव्हलपमेंटच्या अँगलनी बोलतात सगळे. आणि शेवटी जाताना ते परत तेच सांगतात की राष्ट्रवादीची घोडदौड पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये या पुढच्या काळात कायम राहील. कोणत्याही परिस्थितीत सत्ता ताब्यात घ्यायचीच असा निश्चय करून रिंगणात उतरलेलो आहे. त्याच्यामुळे अजित पवार किती तयारीने याच्यामध्ये उतरलेत ते आपण पाहिलेत. जनो, तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? तुम्ही जरूर बोललं पाहिजे, कारण आता परवा 1 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शहरात येत आहेत. ते राष्ट्रवादीच्या किंवा त्या भाजप विरोधकांच्या प्रचाराला कशा पद्धतीने उतरते देत आहेत किंवा या शहरासाठी भाजपने काय केलं त्याची एक जंत्री ते मांडतील. त्याशिवाय भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस काय बोलतात, जे अजित पवारने आरोप केले दमदाटी, दहशत, फोडाफोडी, महापालिकेचा कर्जबाजारीपणा, ह्या सगळ्या विषयावरती देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार आहेत ते आपल्याला पाहायचंय. जनो, तुम्ही या विषयावरती जरूर बोललं पाहिजे. धन्यवाद.